आपण बनवणार आहोत सुके बोंबील। ते बटाटे टाकणार आहोत, मीठ टाकणार आहोत, ते थोडे मऊ झाले त्यामध्ये आता कांदा आणि टोमॅटो टाकणार आहोत। आता मी हे परतून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहोत, लाल मसाला, थोडा गरम मसाला टाकणार आहोत आणि परत एकदा परतून घेणार आहोत। आता हे बोंबील आहे ते आपण भाजून धुवून घेतलेले आहेत, ते आपण आता याच्यात ॲड करणार आहोत आणि परतून घेणार आहोत। आता बोंबील त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहोत आणि शिजवून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली बोंबलाची चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।